क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 5 प्रभाग क्रमांक 5 नेक्स्ट घ्या। अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे। आज ही सगळी मुलं इथे ठिय्या आंदोलनात बसलेली आहेत। त्यांची मागणी अशी आहे की यांच्या ज्या पद्धतीने अमरावती विद्यापीठात हा कॅरी ऑनचा निर्णय लागू झाला होता, तर यांच्यासुद्धा काही इथले जे म्हणजे इथल्या पेपर सेटिंगमधले असेल किंवा मग इतर परीक्षा पद्धतीमधले चेंज झाले आहे, त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचे काही विचार राहिले आहेत। तर यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, त्यामुळे यासाठी यांना कॅरी ऑन लागावा अशी या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। वारंवार यांनी इथले जे महल्ले सर आहेत, इथले प्रिन्सिपल, त्यांच्याकडे तशी मागणी केली होती, मात्र त्यांना म्हणजे काही न जुमानता त्यावर कुठलीही कारवाई केली नाही। त्यामुळे आज शेवटी हताश होऊन हे सगळे विद्यार्थी इथे 1 ते 1.5 तासापासून आपल्या ठिय्या आंदोलनात बसलेले आहेत। मात्र अजूनही इथल्या प्राचार्याने संपर्क केला असता ते बाहेर आहेत, येतो त्यांचा हेच उत्तर येत आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी अमरावती शहर युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी जमलेले आहेत। सर्व पक्षाचे आम्ही सगळे कार्यकर्ते यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत आणि यांच्या लढ्याला न्याय मिळवून देईपर्यंत आम्ही यांच्यासोबत ठामपणे उभं राहणार आहोत। राजकारण्यांनी शेतकऱ्यांना उल्लू बनवायचं कसं, असं हे ते पॅकेज आहे। खरं म्हणजे ह्याच राजकारण्यांनी निवडणुकीच्या वेळेला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि कधी नव्हत, म्हणजे अगदी 50, 60, 70 वर्षच झालं नाही एवढं नुकसान राज्यातील शेतकऱ्यांचं झालं असताना सरसकट कर्जमाफी किंवा मदत जाहीर न करता हे जे पॅकेज दिलंय ही निव्वळ धुळपेक आहे। यातले पीक विम्याचे पैसे मिळणार ते पॅकेजमध्ये टाकून काय फायदा। दुर्दैव असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री पीक विमा योजनेच्या बदलाचं समर्थन केलं, ही सगळ्यात मोठी जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे। जाहीर करा ओला दुष्काळ, जाहीर करा ओला दुष्काळ, जाहीर करा। साहेब, मला सांगा की काय तुमच्या मागण्या आहेत आणि काय निवेदन तुम्ही करा। आम्ही मराठवाडा भर आज जो आमचा हंबरडा मोर्चा होता त्या अनुषंगाने आज परतूर एसडीएम कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनात आमच्या अशा मागण्या आहेत: ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट मदत द्यावी, अजून तिसरा विषय आम्हाला कर्जमुक्ती करावी, दिवाळीच्या अगोदर शासनाने कर्जमुक्ती करावी, नाहीतर यापेक्षाही प्रचंड प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रभर उद्धव साहेब तर बाहेर निघलेलेच आहेत। उद्धव साहेब यांचे दौरे पूर्ण मराठवाडा, आता उद्याचा 11 तारखेला मराठवाड्याचा आहे। यानंतरही आम्ही आंदोलन तीव्र करू व शासनाला कर्जमुक्ती देण्यास भाग पाडू।